नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायलोजिझम हा एक नवीन टॉपिक पाहणार आहोत. प्रत्येक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये या युनिटवर प्रश्न असतोच आणि जवळपास पोलीस भरती आणि इतर क्लास 3च्या परीक्षेमध्ये ते 2-3 प्रश्न असतात आणि राज्यसेवा संयुक्त गट ब आणि क या सर्व पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो. सायलोजिझम युनिट हे विदाऊट डायग्राम, विदाऊट वेन आकृती, इतर कोणत्याही मेथडपेक्षा सहज सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. हे जे सायलोजिझम युनिट आहे, एकदा तुम्ही परफेक्ट शिकल्यानंतर मी जे काही याचे 3 प्रकार पडतील, बहुतेक 3 टाईप पडतील, 3 टाईपमध्ये मी हे सर्व तुमच्यासमोर मांडणार आहे. 3 पार्टमध्ये आणि जवळपास 3 पार्टमध्ये सर्व युनिट संपेल. या तिन्ही पार्ट अतिशय काळजीपूर्वक तुम्ही पहा. 3 पार्ट पाहिल्यानंतर मी 100% गॅरंटी देतो की तुमचा एकही प्रश्न सायलोजिझमवरचा चुकणार नाही. सायलोजिझम काय असते, त्याचे प्रकार कसे असतात, त्या सर्व युनिटविषयी माहिती आपण आता पाहणार आहोत. पहा, सायलोजिझम ज्याला आपण कशाला म्हणतो, आपण सायलोजिझम एकाच वेळी 2 विधानातील माहिती एकत्र करून अप्रत्यक्षपणे जे निष्कर्ष काढले जातात, ते निष्कर्ष काढण्याची जी पद्धती असते तिला सायलोजिझम पद्धती आपण म्हणतो. एकाच वेळी 2 विधानातील माहिती एकत्र करून अप्रत्यक्षपणे संबंधित अर्थानुसार जे निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष काढण्याची पद्धती म्हणजे सायलोजिझम. काहीच नाही, काहीतरी 2 किंवा 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त विधान दिली जातात आणि त्यावर यथायोग्य निष्कर्ष आपल्याला शोधावा लागतो. ती जी पद्धती असते ती सायलोजिझम. सायलोजिझममध्ये काय असते, या सायलोजिझममध्ये 4 टाईपवरचे प्रश्न असतात. एक, 2 विधाने दिली असता निष्कर्ष काढणे. दुसरं, 3 किंवा जास्त विधाने दिली असता निष्कर्ष काढणे. आणि तिसरा प्रकार आयदर ऑरचा. आयदर ऑर काय भानगडे, तर निष्कर्ष 1 किंवा 2 सत्य, निष्कर्ष 1 किंवा 2 सत्य, अशी टाईप. म्हणजे एक सत्य असेल तर दुसरा असत्य, पहिला असत्य असेल तर दुसरा सत्य, अशा टाईपवरचे विधान. आणि चौथं आहे पॉसिबिलिटी. संभाव्यता. सर्वात जास्त ह्या 3 टाईपवरचा क्वेश्चन असतो. राज्यसेवेपर्यंत याचाही विचारला जातो. हे सर्व 4ही टाईप सायलोजिझम या युनिटच्या 4 टाईपमध्ये प्रश्न विचारले जातात. हे 4 टाईप, 2 विधान दिले असता, 3 किंवा जास्त विधान दिले असता, आयदर ऑर आणि पॉसिबिलिटी, संभाव्यता. आता हा जो प्रश्न आहे, याच्या अगोदर वेन डायग्रामनं सॉल्व करत होतो. आता आपण त्याला 3 पद्धती येतात की 3 पद्धतीने आपण ते सॉल्व करणार आहोत. 3 पैकी एकच मेथड वापरणार आहोत, पण 3 पद्धतीने कोणत्या सॉल्व करत होतो आपण. एक, हा कोणत्या पद्धती सॉल्व होते, वेन डायग्राम. दुसरं 150 मेथड. आणि तिसरं लॉजिकल डिडक्शन. आता या ठिकाणी पहा, वेन डायग्रामनं सॉल्व करता येतो तो प्रश्न, 150 मेथडनं करता येतो आणि लॉजिकल डिडक्शननं करता येतो. पण वेन डायग्राम येणंही महत्त्वाचं आहे आणि वेन डायग्राममध्ये प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते. पण आपण जी मेथड पाहणार आहोत ती मेथड आहे 150 मेथड नंबर 2ची. याच्यात 101% उत्तर चुकत नाही, निष्कर्ष परफेक्ट निघतो, अचूक निष्कर्ष आपण शोधू शकतो. 150 मेथड काय आहे, 150 मेथड कशी आहे, हे सर्व या पार्ट 1मध्ये आपण पाहणार आहोत. पहा, आता पहिला कन्सेप्ट पहा, जे काही विधान दिलेले असते त्या विधानावर आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो. आता आज आपण पाहणार आहोत 150 मेथडनं पूर्ण सायलोजिझम युनिट कसं सोडवायचं ते. आता या ठिकाणी पहा, एक विधान मी आपल्यासमोर टाकतो. विधान त्याला म्हणून आपण स्टेटमेंट. ऑल tables
आर चेअर. मराठीत लिहिलं तर आपण त्याला असं लिहू, विधान सर्व टेबल खुर्च्या आहेत. सर्व टेबल खुर्च्या आहेत किंवा ऑल टेबल्स आर चेअर, हे विधान आहे. या विधानामध्ये टेबल जो आहे तो कर्ता आहे, त्याला सब्जेक्ट म्हणतो आपण. आणि खुर्च्या किंवा चेअर हे जे आहे त्याला आपण विधेय म्हणतो, प्रेडिकेट्स. बरोबर. म्हणजे विधानाच्या सुरुवातीला जे येते त्याला कर्ता म्हणायचं आणि शेवटी जे येते त्याला विधेय म्हणायचं. सुरुवातीला स्टेटमेंटच्या सुरुवातीला काय, ऑल टेबल्स आर चेअर. टेबल झाला कर्ता म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सब्जेक्ट. आणि चेअर झाला प्रेडिकेट. टेबल झाला कर्ता आणि खुर्च्या झाल्या विधेय. कर्ता कोणता आणि विधेय कोणतं हे समजणं या युनिटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आणि फार कठीण नाही. सुरुवातीला, विधानाच्या सुरुवातीला, स्टेटमेंटच्या सुरुवातीला जे येते ते कर्ता आणि त्याच्यानंतर जे येते ते विधेय. इथे लक्षात आलंच असेल तुम्हाला, ऑल टेबल्स आर चेअर. सर्व टेबल खुर्च्या आहेत. त्यामध्ये टेबल झाला कर्ता आणि खुर्च्या झाल्या विधेय, त्यालाच आपण प्रेडिकेट्स आणि यानंतर सब्जेक्ट. ठीक आहे. आता विधान ही कन्सेप्ट समजली आणि काही विधान दिले असतात आणि त्या विधानावर निष्कर्षही दिलेले असतात. यथायोग्य निष्कर्ष शोधून आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. बरोबर. तीच मेथड म्हणजे काय, सायलोजिझम. एकही प्रश्न चुकणार नाही. तुम्ही 3 पार्ट पाहिल्यानंतर कोणताही पेपरमधला प्रश्न काढा, राज्यसेवा असो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमधला जर प्रश्न तुमच्यासमोर आला तर तुम्ही 3 सेकंदात सोडवसाल, याची पूर्ण गॅरंटी. पहा आता आपण पाहू विधानाचे प्रकार. काय म्हणते, टाइप्स ऑफ स्टेटमेंटचे प्रकार, विधानाचे प्रकार. आपण दोन्ही भाषेत पाहू. सोपं इंग्लिशमध्येच असते, परंतु इंग्लिश आणि मराठी या दोघांचं कॉम्बिनेशन करून मी युनिट तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि इंग्लिशमधला प्रश्न जर आला तर खूप फास्ट सोडवा, कारण तो खूप फास्ट सोडवला जाते आणि अचूक सोडवला जाते ॲज कम्पेअर मराठी. तरी मी दोन्ही टाईपमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. विधानाचे प्रकार. टाइप ऑफ स्टेटमेंट. आता विधानाचे जे प्रकार येतं 4 प्रकार पडतात. 4ही प्रकार परफेक्ट लक्षात ठेवणं, त्याची सर्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता 4 प्रकारामध्ये काय असते पहा. मी एक छोटी कन्सेप्ट तुमच्या डोळ्यासमोर पहिले मांडतो आणि नंतर एक एक कन्सेप्ट घेतो. मला सांगा विधान कसे कसे असतात पहा. ऑल ए आर बी, सर्व ए बी आहेत. दुसरं, नन ए आर बी, कोणताही ए हा बी नाही. इथं टेबल खुर्ची घ्यायच्या ऐवजी मी ए आणि बी घेतलं, म्हणजे उदाहरण समजायला सोपं जाते. ऑल ए आर बी, नन ए आर बी. ऑल ए आर बी म्हणजे सर्व ए हे बी आहेत. नन ए आर बी म्हणजे कोणताही ए हा बी नाही. नंतर सम ए आर बी आणि नंतर सम ए आर नॉट बी. या 4 टाईपचे विधान येते. ऑल ए आर बी, नन ए आर बी, सम ए आर बी आणि सम ए आर नॉट बी. काय हे विश्वव्यापी येतं. ऑल ए आर बी, सर्व ए बी आहेत. कोणताही ए, नन ए आर बी, कोणताही ए हा बी नाही, हे विश्वव्यापी नकारात्मक विधान. हे सकारात्मक विधान, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, हे निगेटिव्ह स्टेटमेंट. आता इथं सम आलं, काही ए हे बी येतं, सम ए आर बी, हे विशिष्ट सकारात्मक विधान पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. आणि सम ए आर नॉट बी हे विशिष्ट नकारात्मक विधान आहे, काही ए हे बी नाहीत. या 4 स्टेटमेंटवर, या 4 विधानावरच सर्व युनिट फिरणार आहे. बस, याच्या बाहेर याच्यामध्ये काहीच दिलेलं नाही. एक एक टाईप पाहणार आपण. टाईप 1, फर्स्ट टाईप ऑफ स्टेटमेंट, विधानाचा प्रकार. पहिला प्रकार पहा काय, ए टाईप. AEIOU हे जे काही स्वर येतं त्याच्यानुसार त्याच्या 4 टाईप पाळल्या. एक ए टाईप, ई टाईप, आय टाईप, ओ टाईप.
चारही टाईप लक्षात आल्यानंतर प्रश्न चुकत नाही. 101% गॅरंटी. फक्त चारही टाईप समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. ए टाईप काय पहा. ए टाईपमध्ये विधानाची सुरुवात ऑल पासून होते. ऑल किंवा त्याला मराठी काय होतं बस सर्व. सर्व पासून विधानाची सुरुवात होते. ऑलपासून विधानाची सुरुवात होते किंवा सर्वपासून विधानाची सुरुवात होते. पहा आता इथे विधान घेऊ आपण. पहिलं एक एक्झाम्पल घेऊ याच्यावरचं. ए टाईपचं विधान कसं असते. विधानाचे प्रकार ए टाईप. ऑल ए आर बी. सर्व ए हे बी आहेत. यामध्ये हा ए जो आहे हा कर्ता आहे, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आणि हा जो बी आहे त्याला प्रेडिकेट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला. विधेय. प्रेडिकेट. याला म्हणतो आपण प्रेडिकेट. आणि हे सब्जेक्ट. याला म्हणू आपण मराठीत कर्ता आणि याला म्हणू विधेय. आपण जी मेथड शिकणारो, आपण पूर्ण युनिट ज्या मेथडनं शिकणारो ती मेथड वेन डायग्रामने नाही, विदाऊट आकृती, कोणत्याही प्रकारची वेन आकृतीचा उपयोग न करता आपण हे युनिट पाहणार आहोत. या ठिकाणी आपली जी मेथड आहे ती 150 मेथड आहे. या 150 मेथडनंच आपण हे युनिट पाहणार आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पहिली टाईप घेतली मी ए टाईप. ए टाईप म्हणजे काय होते. ज्या ए टाईप म्हणजे त्या विधानाची सुरुवात ऑलपासून होते किंवा सर्वपासून होते. सर्वपासून सुरू होणारं जे विधान आहे ज्याला म्हणू आपण विश्वव्यापी सकारात्मक विधान. तर ते विधान ते म्हणजे ए टाईप. सर्वपासून विधानाची सुरुवात होते. ऑल किंवा सर्व. ऑल ए आर बी. सर्व ए हे बी येतं. हे ए टाईपचं विधान आहे. यामध्ये ए हा सब्जेक्ट आहे आणि बी हा प्रेडिकेट आहे. यामध्ये जो सब्जेक्ट आहे त्याची व्हॅल्यू 100. त्याची व्हॅल्यू किती घ्यायची. 100. काय 100 घ्यायची. आपण ही मेथड पाहणार आहोत. याचं डिटेल समोर हळूहळू समजेल. एची व्हॅल्यू किती घेणार आपण 100 म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्त्याची किंमत किती घेणार 100 आणि प्रेडिकेटची किंमत घेणार आपण 50. प्रेडिकेट किती घेणार आपण 50. येते लक्षात. आता पहिला कन्सेप्ट शिकलो आपण. काय शिकलो. ए टाईपमध्ये टाईप नंबर ए. ए टाईपमध्ये काय पाहिलं आपण. ए टाईप यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. बरोबर. सब्जेक्टची व्हॅल्यू घेतली होती आपण 100 आणि प्रेडिकेटची घेतली होती 50. राईट. समजलं. आता आणि ए टाईप विधान काय की ऑल किंवा सर्वपासून सुरू होणारं विधान. ऑलपासून सुरू होणारं स्टेटमेंट म्हणजे त्याला म्हणतो आपण ए टाईप स्टेटमेंट. ठीक आहे. आता दुसरं टाईप नंबर 2. टाईप नंबर 2 ई टाईप. टाईप नंबर 2 जी आहे ई टाईप. ई टाईप. ई टाईप. आता ई टाईपमध्ये काय नन किंवा नो. नो किंवा ननपासून सुरू होणारं विधान म्हणजे ई टाईप. नो किंवा नन. नो किंवा नन. त्याला मराठीत आपण काही नाही एकही काही नाही कोणताही नाही कोणताही एकही. ठीक आहे. नो किंवा ननपासून कोणताही एकही. आता काय असते विधान पहा. एक्झाम्पल घेतलं की लक्षात येते. या स्टेटमेंटचं आपण एक्झाम्पल घेऊ. नन ए आर बी. मराठीत लिहितो कोणताही ए. कोणताही ए हा बी नाही. कसं विधान आहे. नकारात्मक विधान आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. ऑल विश्वव्यापी नकारात्मक विधान आहे. ई टाईपमध्ये त्या विधानाची सुरुवात नो किंवा ननपासून होते. मराठीत म्हणसाल तर कोणताही किंवा एकही. एकही ए हा बी नाही. कोणताही ए हा बी नाही. मराठीत आणखी त्याला असंही लिहिते एकही ए हा बी नाही. आलं लक्षात. आता हे कसे विश्वव्यापी नकारात्मक विधान आहे. या विश्वव्यापी नकारात्मक विधानामध्ये म्हणजे ई टाईपमध्ये आपण विश्वव्यापी नकारात्मक विधान विश्वव्यापी सकारात्मक विधान असं कोणतेही लक्षात ठेवणार नाही. आपण फक्त टाईप लक्षात ठेवणार. ए टाईप आणि ई टाईप. ए टाईपमध्ये ऑलपासून सुरुवात होते. त्यामधला जो सब्जेक्ट असतो त्याची किंमत 100 असते आणि जो प्रेडिकेट असतो ज्याला आपण विधेय म्हणतो त्याची किंमत आपण किती घेतो 50. आता या ठिकाणी पहा. हा जो सब्जेक्ट आहे ए
याची किंमत इथं 100 असते आणि प्रेडिकेटची सुद्धा किंमत किती असते 100 असते. ए टाईपमध्ये कर्ता आणि विधेय या दोघांची किंमत समान असते. ई टाईप कर्ताही 100 आणि विधेयसुद्धा 100. हे सर्वात महत्त्वाचे समजून घेणं. आता त्यानंतर त्याला ई टाईप झाली, त्यानंतर आय टाईप. आपण आय टाईप पाहू. आपण पाहता लक्षात द्या. आय टाईपमध्ये काय दिलेले, टाईप नंबर 3 आय टाईप. आय टाईपची सुरुवात, या विधानाची सुरुवात सम किंवा काहीपासून होते. मराठीत असेल तर काही आणि इंग्लिशमध्ये असेल तर समपासून. एक्झाम्पल घ्या, सम ए आर बी. काही ए हे बी आहेत. हे विशिष्ट सकारात्मक विधान आहे. विशिष्ट सकारात्मक विधान. काही ए हे बी आहेत. काही ए हे बी आहेत. यामध्ये एची जी व्हॅल्यू आहे 50 आहे आणि बीची जी व्हॅल्यू आहे 50 आहे. म्हणजे सब्जेक्टची किंमत 50 आहे आणि प्रेडिकेटची किंमत 50 आहे. कर्ताची किंमत 50 आहे, विधेयची किंमत किती आहे 50 आहे. एवढंच लक्षात ठेवावं लागते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आय टाईप सब्जेक्टची किंमत 50 आणि प्रेडिकेटची किंमत 50 सममध्ये आय टाईपमध्ये. आणि सर्वात शेवटची जी टाईप आहे चौथी, त्याला म्हणतात ओ टाईप. ओ टाईप इथं सम नॉट, काही नाही, काही नाही. एक्झाम्पल घ्या, सम ए आर नॉट बी. काही ए हे बी नाहीत. काही ए हे बी नाहीत. हे विशिष्ट नकारात्मक विधान. विशिष्ट नकार हे कसं होतं, विशिष्ट सकारात्मक विधान. काही सम हे सम नॉट. ओ टाईप कशी आहे, सम नॉटपासून. म्हणजे काही ए हे बी नाहीत. यामध्ये जो कर्ता असतो आणि जे विधेय असते, कर्त्याची जी व्हॅल्यू असते ही 50 असते आणि जी विधेय असते त्याची व्हॅल्यू 100 असते, म्हणजे 100 असते. कोणती टाईप, ओ टाईप. ओ टाईपमध्ये सब्जेक्ट 50, प्रेडिकेट 100, म्हणजे विधेयाची किंमत किती असते 50. आता ह्या 4 टाईप आहेत. या 4 टाईपच्या बाहेर कुठेही विधान, कोणताही प्रश्न कुठंच जात नाही. ह्या 4ही टाईप आपण अतिशय व्यवस्थित प्रकारे पाहिल्या. एकदा मी रिवाईज करतो, परत 2 मिनटात रिवाईज करतो, तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील. पहा, परत आपण थोडी रिवाईज करू. किती टाईप आहेत, 4. कोणत्या कोणत्या आता, ए टाईप, ई टाईप, आय टाईप, ओ टाईप. राईट. एची सुरुवात, ए टाईपच्या विधानाची सुरुवात ऑलपासून होते, सर्वपासून होते. आणि याच्यात सब्जेक्ट असतो 100, प्रेडिकेट असतो 50. सब्जेक्टची व्हॅल्यू 100, प्रेडिकेटची व्हॅल्यू 50. त्यानंतर ई टाईप. ई टाईपचं विधान कशापासून सुरू, नो किंवा ननपासून. एकही नाही, कोणताही नाही. आणि याच्यात सब्जेक्टची व्हॅल्यू 100, प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. राईट, बरोबर आहे. त्यानंतर आय टाईप, काही समपासून सुरू होणारं पॉझिटिव्ह विधान. काही ए हे बी आहेत समपासून. याच्यात सब्जेक्टची व्हॅल्यू 50 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 50, म्हणजे कर्ताही 50 आणि विधेयही 50. आणि ओ टाईप, यामध्ये सम नॉट, काही नाही, काही ए हे बी नाहीत. आणि याच्यात सब्जेक्टची व्हॅल्यू 50 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. बस, या 4 गोष्टी लक्षात आल्या, युनिटमध्ये कुठेही काही कठीण नाही. आता पाहू आपण निष्कर्ष काय असतात. निष्कर्ष किती असतात, कसे असतात. निष्कर्षाचे 2 प्रकार पडतात, एक डायरेक्ट कन्क्लुजन आणि एक इनडायरेक्ट कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये कन्क्लुजन म्हणतो, मराठीत त्याला निष्कर्ष म्हणू. आता हे पूर्ण कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आला असेल, पाहून घ्या. पूर्ण युनिट एवढ्यावर डिपेंड आहे. अजून तर मी फक्त बेसिक कन्सेप्ट तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. आता समोर मी प्रश्न मांडेल, जसे जसे प्रश्न समोर आपण घेऊ तसे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. आता पाहू आपण टाईप ऑफ कन्क्लुजन, म्हणजे निष्कर्षाचे प्रकार. किती प्रकारचे निष्कर्ष असतात, कसे असतात. टाईप ऑफ कन्क्लुजन. टाईप ऑफ कन्क्लुजन, निष्कर्षाचे प्रकार. एक असतो
डायरेक्ट कन्क्लुजन आणि दुसरं असते इनडायरेक्ट कन्क्लुजन. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष निष्कर्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे त्याला म्हणू आपण अप्रत्यक्ष निष्कर्ष. प्रत्यक्ष निष्कर्ष काय असते? एकच विधान दिलं असेल तर त्या विधानावर निघणारा जो निष्कर्ष असतो तो प्रत्यक्ष निष्कर्ष. प्रत्यक्ष निष्कर्षामध्ये एकच विधान दिलेलं असते. म्हणजे ऑल ए आर बी असं जर विधान दिलं असेल, ऑल ए आर बी, आणि याच्यावर एक निष्कर्ष काढा, सम ए आर बी, हे झाला प्रत्यक्ष निष्कर्ष. हे स्टेटमेंट, हे कन्क्लुजन. आता या ठिकाणी पहा काय म्हणलं, डायरेक्ट कन्क्लुजन काय, प्रत्यक्ष निष्कर्ष काय, एकच जर विधान दिलं असेल तर त्याच्यापासून निघणारा जो निष्कर्ष असतो तो प्रत्यक्ष निष्कर्ष. विधान एकच दिलं असेल, स्टेटमेंट एकच दिलं असेल, एकच स्टेटमेंट असेल तर त्याच्यापासून निघणारं जे कन्क्लुजन आहे ते डायरेक्ट कन्क्लुजन असते. राईट. पाहता आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, हे दोन प्रकार समजले, डायरेक्ट कन्क्लुजन, इनडायरेक्ट कन्क्लुजन. हे इनडायरेक्ट कन्क्लुजन काय आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त विधान दिले असतील तर त्याच्यापासून जो काय निष्कर्ष निघतो ते इनडायरेक्ट कन्क्लुजन किंवा अप्रत्यक्ष निष्कर्ष. ते पाहू आपण पहिले. आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं की डायरेक्ट कन्क्लुजन कधी निघते, जर एकच विधान दिलं असेल तर त्यापासून निघणारा जो निष्कर्ष असतो तो काय म्हणू आपण त्याला, प्रत्यक्ष निष्कर्ष. आता पहा जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, स्टेटमेंट कसं असेल, पॉझिटिव्ह असेल तर निघणारं जे कन्क्लुजन आहे ते सुद्धा कसं असते, पॉझिटिव्ह. म्हणजे विधान जर सकारात्मक असेल, विधान कसं असेल, सकारात्मक असेल तर त्याचा निष्कर्षसुद्धा कसा असतो, सकारात्मक असतो. स्टेटमेंट पॉझिटिव्ह तर कन्क्लुजन पॉझिटिव्ह. महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. दुसरा, स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजनसुद्धा कसं असते, निगेटिव्ह. म्हणजे विधान जर नकारात्मक असेल, विधान कसं असेल, नकारात्मक असेल तर त्याचा निष्कर्ष कसा असतो, निष्कर्ष नकारात्मकच असतो. ठीक आहे. आता हे झालं कन्क्लुजनचे प्रकार, टाईप ऑफ कन्क्लुजन, प्रत्यक्ष निष्कर्ष, अप्रत्यक्ष निष्कर्ष. प्रत्यक्ष निष्कर्ष फक्त एकच विधान दिलं असेल तर प्रत्यक्ष निष्कर्ष असतो, आणि एकापेक्षा जास्त विधाने असतील तर त्याच्यापासून निघणारा निष्कर्ष कसे असतात, अप्रत्यक्ष निष्कर्ष असतात. आता सध्या आपण प्रत्यक्ष निष्कर्षाविषयीच पाहतो. काय म्हटलं त्यानं, स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन कसं असते, पॉझिटिव्ह. म्हणजे विधान जर सकारात्मक असेल तर त्याचा जो निष्कर्ष असतो तो कसा असतो, सकारात्मक, आणि विधान जर नकारात्मक असेल तर त्याचा निष्कर्षसुद्धा कसा असतो, नकारात्मक असतो. आता सर्वात आजच्या टाईप 1 मधला सर्वात शेवटचा भाग, तो समजल्याशिवाय पूर्ण युनिट समजत नाहीच. काय आपली मेथड होती 150 मेथड, पण 150 मेथड एक्झॅक्ट आहे काय आता इथं समजते. पहा 150 मेथड काय. आता या ठिकाणी पहा तुम्हाला इन्कम आणि एक्सपेन्सेस म्हणजे आपण काय म्हणू याला, उत्पन्न किंवा कमाई, आणि हे काय म्हणू आपण त्याला, खर्च. विधानात एखादं विधान घेऊ आपण, एक स्टेटमेंट घेऊ, लक्षात येईल तुमच्या. पहा स्टेटमेंट, ऑल ए आर बी, सर्व ए हे बी आहेत. स्टेटमेंटमध्ये जो कर्ता असतो आणि जे विधेय असते ते त्यामध्ये 100, हे ऑल ए आर बी. आता हे ए टाईपचं विधान आहे, राईट. मग कर्त्याची किंमत 100 आणि विधेयाची किंमत 50 असते. आपण पाहिलं ए टाईपचं विधान 100 आणि 50. ही स्टेटमेंटमध्ये ज्या किमती असतात त्याला कमाई म्हणतात, त्याला इन्कम म्हणतात. बारकाईने लक्ष द्या, एवढंच मुद्दा समजणं महत्त्वाचं आहे, काय 50 आहे काय 100 आहे. स्टेटमेंटमध्ये ही जी कर्त्याची आणि विधेयाची जी किंमत दिलेली आहे, आपण टाईप ए पाहिली ती 150, बरोबर. तर ए हे जे 100 आहे आणि 50 आहे, कर्त्याची किंमत 100 आहे आणि विधेयाची किंमत 50 आहे, तर स्टेटमेंटमध्ये त्याला इन्कम म्हणतात. म्हणजे एचं इन्कम 100 आहे आणि बीचं इन्कम किती आहे, 50. आणि कन्क्लुजनमध्ये त्याच व्हॅल्यूला आपण म्हणतो एक्सपेन्सेस, म्हणजे खर्च. काय म्हणतो, खर्च. यामध्ये आता या ठिकाणी
याचं जर कन्क्ल्युजन काढलं आपण तर कन्क्ल्युजन समजा असं निघलं, सम ए आर बी, काही ए हे बी येतं, त्याचा निष्कर्ष काढला तर हे निघला. तर या ठिकाणी पहा या एचं जे मूल्य आहे, सम हा जो निष्कर्ष आहे हा कोणत्या टाईपमध्ये येतो, आय टाईपमध्ये येतो, बरोबर. समपासून सुरू होणार. मग याचं जे मूल्य इथं 50 आहे आणि हे 50 आहे. आता या ठिकाणी एचा खर्च 50 आहे. कन्क्ल्युजनमध्ये कर्ता आणि विधेयची जी किंमत असते ती खर्चाची असते आणि स्टेटमेंटमध्ये कर्ता आणि विधेयचं जे मूल्य असते ते इन्कम असते. बस एवढं समजणं महत्त्वाचं आहे की स्टेटमेंटमध्ये जो कर्ता आणि विधेय त्याचं जे मूल्य असते ते असते इन्कम आणि कन्क्ल्युजनमध्ये जो कर्ता आणि विधेय असतो ते जे त्याच्या ज्या व्हॅल्यू असतात त्याचे जे मूल्य असते तो असतो खर्च. येथे लक्षात येतपर्यंत सर्वात महत्त्वाचं आहे, स्टेटमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू असतात ते असते त्यांची इन्कम आणि कन्क्ल्युजनमध्ये ज्या व्हॅल्यू असतात तो असतो त्यांचा खर्च. हे काय असतं त्यांचं इन्कम, म्हणजे त्याला काय म्हणून कमाई, उत्पन्न. हा एवढाच कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं की स्टेटमेंटमध्ये कर्ता आणि विधेय ज्या किमती आहेत त्या असते इन्कम आणि कन्क्ल्युजनमध्ये कर्ता आणि विधेय याच्या ज्या किमती असतात तो असतो खर्च. आता एक छोटा कन्सेप्ट घेऊ आपण, पहा काय म्हणते. आता या ठिकाणी मला एक सांगा, इन्कम आणि एक्सपेन्सेस हा टॉपिक हा पॉईंट आपण इथं पाहतो. आता मला एक सांगा, 100 रुपये येतं हे स्टेटमेंटमध्ये म्हणजे स्टेटमेंटमध्ये जो कर्ता आणि विधेय असतो ते त्याचं इन्कम असते. 100 रुपये इन्कम आहे, 100 रुपये इन्कम आहे. तर 100 रुपये इन्कम असणारा व्यक्ती जो खर्च म्हणू आपण एक्सपेन्सेस, बरोबर. तर 100 रुपये उत्पन्न असणारा व्यक्ती खर्च किती करेल, एक तर 100 करू शकतो किंवा 50. आपली 100-50 मेथड आहे म्हणून त्या मेथडनुसार तो किती खर्च करू शकतो, 100 रुपये किंवा 50 रुपये. 100ही खर्च करू शकतो, 50ही खर्च करू शकतो. आता लक्षात घ्या, 100 रुपये उत्पन्न आहे, 50 रुपये उत्पन्न आहे, इन्कम किती आहे 50 रुपये. तर 50 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो का, 100 रुपये खर्च करू शकतो का, नाही. तर 50 रुपये उत्पन्न असणारा व्यक्ती मात्र 50 रुपये खर्च करू शकतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. एवढं समजलं की सर्व लक्षात येऊन जाते. पहा काय म्हणते, जर 100 रुपये त्याचं इन्कम आहे तो किती खर्च करू शकतो, 100 रुपये आणि 50 रुपये खर्च करू शकतो, राईट. पण 50 रुपये जर त्याचं इन्कम असेल तर तो 100 रुपये खर्च करू शकत नाही. इन्कमच 50 आहे, खर्च 100 कसा करणार. हां, इन्कम जर 50 आहे तर तो 50 रुपये खर्च करू शकतो. आता या दोन गोष्टीचा काय संबंध आहे आणि कसा संबंध आहे आपण विदिन एक टाईप घेऊ, एक उदाहरण घेऊ आणि उदाहरण घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा उदाहरण काय आहे. आता या ठिकाणी पहा, एक उदाहरण घेऊ आपण. एक सेकंद पाहत, हे समजलं असेल तुम्हाला. आता एक उदाहरण घेतल्यानंतर सर्व लक्षात येते. एक उदाहरण घेऊ आपण. स्टेटमेंट दिलं त्यानं, ऑल फॅन्स आर बल्ब, ऑल फॅन्स आर बल्ब आणि त्याचे निष्कर्ष दिलेले आहेत आपल्याला. कन्क्ल्युजन पहा, एक एक कन्सेप्ट पहा, क्लिअर करा. कन्क्ल्युजन निष्कर्ष, पहिला निष्कर्ष दिलेला आहे ऑल बल्ब्स आर फॅन, ऑल बल्ब्स आर फॅन. 2 नंबरचा निष्कर्ष दिलेला आहे आपल्याला त्याने, नन बल्ब्स आर फॅन, नन बल्ब्स आर फॅन. 3 नंबरचा निष्कर्ष दिलेला आहे सम बल्ब्स आर फॅन, सम फॅन्स आर बल्ब्स. आणि चौथा, हे झालं 3 आणि हे झाले 4. चौथा दिलेला निष्कर्ष सम बल्ब्स आर फॅन, सम बल्ब्स आर फॅन. मराठीत ते सांगता येते सर्व पंखे लाईट आहेत, सर्व लाईट हे फॅन आहेत, पंखे आहेत, कोणताही लाईट हा पंखा नाही, काही पंखे लाईट आहेत, काही बल्ब लाईट आहेत. मराठीत एवढं म्हणजे इंग्लिश काही फार मोठं नसते, सहजरित्या समजते. आता यामध्ये काय दिलं पहा, हे स्टेटमेंट, ठीक आहे.
स्टेटमेंटमध्ये हे कर्ता आणि हे विधेय. स्टेटमेंटमध्ये कर्त्याची जी आता ऑल फॅन्स आर बल्ब. पहिली गोष्ट हे जे स्टेटमेंट आहे कोणत्या टाईपचं आहे त्याचा शोध घ्या. तर हे जे स्टेटमेंट आहे ए टाईपचं आहे, राईट, ए टाईपचं. कारण ऑलपासून सुरू होणारं स्टेटमेंट कोणतं असते, ए टाईपचं. आणि ए टाईपमध्ये कर्ता आणि विधेयाची किंमत किती असते, कर्त्याची किंमत असते 100 आणि विधेयाची किंमत असते 50. आता या 100चा आणि या 50चा अर्थ काय झाला की फॅनचं इन्कम आहे 100 आणि बल्बचं इन्कम आहे 50. समजलं इथपर्यंत. फॅनचं इन्कम 100 आणि बल्बचं इन्कम 50. आता कन्क्लुजनमध्ये जे काही असते तो असतो खर्च. आता ऑल बल्ब्स आर फॅन, ठीक आहे, हे ए टाईपचं ऑलपासून सुरू होणारं निष्कर्ष. मग ऑलपासून सुरू होणारा निष्कर्ष तर ए टाईपचा आहे आणि ए टाईपमध्ये कर्ता आणि विधेयाची किंमत किती असते 100 50. म्हणजे इथं बल्बची किंमत 100 आहे आणि फॅनची किंमत किती आहे 50. ठीक आहे. आता पहिले याचाच विचार करू की हे कन्क्लुजन बरोबर आहे किंवा चूक आहे. फॅनची कमाई किती आहे, इन्कम किती आहे 100. इथं फॅनचं इन्कम किती दिलेलं आहे 50. ठीक आहे, ठीक आहे. 100 रुपये इन्कम असेल तर तो 50 रुपये खर्च करू शकतो. इथे खर्च, कारण कन्क्लुजनमध्ये जी किंमत असते ती काय असतो, खर्च. ठीक आहे. आता फॅनचं इन्कम 100 आहे, तो खर्च 50 करू शकतो. बल्बचं इन्कम 50 आहे, तो खर्च 100 करू शकतो का. इन्कम 50 आणि खर्च किती होऊन राहिला 100. असं होऊ शकत नाही. म्हणून पहिलं कन्क्लुजन रॉंग. समजलं. हेच या सायलोजिझममध्ये हेच समजून घेण्यासारखं आहे. काय, फॅनचं इन्कम जे स्टेटमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू असतात ते असते इन्कम, बरोबर. फॅनचं इन्कम 100 आहे आणि जे कन्क्लुजन असते त्यामध्ये ज्या व्हॅल्यू असतात ते असतं खर्च, एक्सपेन्सेस. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, फॅनचं इन्कम 100 आहे, खर्च 50 आहे. ठीक आहे, चालते. बल्बचं इन्कम 50 आहे आणि खर्च 100 आहे. इन्कम 50 आणि खर्च 100 हे शक्य का. 50 रुपये इन्कम करणारा व्यक्ती हा 100 रुपये खर्च करू शकत नाही. 50 करू शकतो परंतु 100 करू शकत नाही. म्हणून पहिलं कन्क्लुजन काय झालं, रॉंग, चूक, राईट. समोर चला. आता समोर नन बल्ब्स आर फॅन. ननपासून सुरू होणारी कोणती टाईप असते, ई टाईप असते. आणि ई टाईपमध्ये कर्ता आणि विधेयाच्या किमती किती असतात, ई टाईपमध्ये 100 म्हणजे याची बल्बचा खर्च 100 आणि फॅनचा खर्च 100. ठीक आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं विसरलो, लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट कन्क्लुजनमध्ये जर विधान सकारात्मक असेल तर कन्क्लुजन सकारात्मकच पाहिजे किंवा सकारात्मकच असते. स्टेटमेंट पॉझिटिव्ह तर कन्क्लुजन पॉझिटिव्ह. इथं स्टेटमेंट पॉझिटिव्ह होतं आणि कन्क्लुजनसुद्धा किती पॉझिटिव्ह होतं. पण हे निष्कर्ष चुकला का, कारण बल्बचं इन्कम 50 आहे आणि खर्च किती आहे 100. म्हणून हे कन्क्लुजन चूक आहे. समोर चला. नन बल्ब्स आर फॅन. नन म्हणजे ई टाईपचं आहे. ई टाईपमध्ये कर्ता आणि विधेयाची किंमत 100 असते. आणि या ठिकाणी पहा, हे स्टेटमेंट कसं आहे पॉझिटिव्ह आणि कन्क्लुजन कसं आलं निगेटिव्ह. आता स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन कसं राहणार, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येणार नाही. म्हणून दुसरंही कन्क्लुजन काय झालं, चूक. समजते. स्टेटमेंट पॉझिटिव्ह तर कन्क्लुजन पॉझिटिव्ह, पण स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि कन्क्लुजन काय निगेटिव्ह आहे. म्हणून हा निष्कर्षसुद्धा काय झाला, चूक. नंबर 3 वरता सम फॅन्स आर बल्ब. आता सम फॅन्स आर बल्ब ही जी टाईप आहे आय टाईप आहे. आय टाईपमध्ये याच्या व्हॅल्यू किती असतात 50. विशिष्ट सकारात्मक कन्क्लुजन हे सम फॅन्स आर बल्ब. आता या ठिकाणी पहा, फॅनचं इन्कम किती आहे 100, इथं खर्च किती आहे 50. इन्कम जर 100 असेल तर तो 100 रुपये खर्च करू शकतो आणि 50 रुपये खर्च करू शकतो, बरोबर आहे. 50 खर्च करू शकतो आणि 100 खर्च करू शकतो. आता दुसरी गोष्ट सर्वात सोपी समजून सांगतो. आता पहा, 1 मिनटं समजून घ्या. इन्कम 100 आहे फॅनचं आणि इथं खर्च 50 आहे, चालते. बल्बचं इन्कम 50 आहे आणि खर्चही 50 आहे. इन्कम 50 असेल तर खर्चही किती आहे 50 असेल. इन्कम 100 आहे आणि खर्च किती आहे 50 आहे. इन्कम 100 असेल आणि खर्च 50 करू शकतो, चालते. इन्कम 50 आहे आणि खर्चही 50 आहे. समच्या केसमध्ये खर्च विचारात घ्यायचा नाही, कारण समच्या केसमध्ये काय असते की सर्व व्हॅल्यू 50 असतात. मग त्याचं इन्कम 50 असेल किंवा 100 असेल तर खर्च 50 सहज करू शकतो. म्हणून समच्या केसमध्ये खर्च विचारात घ्यायचाच नाही. फक्त ते स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह एवढं पाहायचं. आता ही समची केस आहे, सकारात्मक विधान आहे, हे निष्कर्ष बरोबर आहे. कसं आहे परत एकदा समजून घेतो. फॅनचं कमाई 100 आहे आणि खर्च 50 आहे.
₹100 कमाई करणारा व्यक्ती ₹50 खर्च करू शकतो. बल्बची कमाई ₹50, खर्च 50 आहे. कमाई 50 असणारा ₹50 खर्च करू शकतो. म्हणून निष्कर्ष नंबर 3 सत्य आहे, राईट आहे. आता सम बल्ब्स आर फॅन हे सुद्धा ई टाईपमध्येच आहे. याचा कर्ता 50 आणि विधेय 50. कर्ताची किंमत 50 आणि विधेयची किंमत किती 50. मग आता तुम्हाला माहिती आहे, आता सांगितलं मी समच्या टाईपमध्ये खर्च विचारात घ्यायचा रे. स्टेटमेंट कसं आहे पॉझिटिव्ह आणि कन्क्लुजन कसं आहे पॉझिटिव्ह. म्हणजे निष्कर्ष म्हणजे विधान सकारात्मक आहे आणि निष्कर्षसुद्धा कसं आहे सकारात्मक आहे. आणि समच्या टाईपमध्ये खर्च विचारात घ्यायचाच नाही. का नाही विचारात घ्यायचा? कारण ₹100 कमाई असणारा इन्कम असणारा व्यक्ती ₹50 खर्च करू शकतो आणि ₹50 इन्कम असणारा व्यक्ती ₹50 खर्च करू शकतो. म्हणून समच्या केसमध्ये 50-50मध्ये खर्चाचा विचार करायचा नाही. डायरेक्ट फक्त पाहायचं की ते जे कन्क्लुजन आहे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आलं लक्षात. मग इथं सरळ समच्या केसमध्ये आणि प्लस समजते की समची जी केस आहे ती आय टाईप आहे. आय टाईपमध्ये किती असते 50-50. सरळ ते कन्क्लुजन कसे सत्य आहे. मग यामध्ये फक्त 3रं आणि 4थं हेच निष्कर्ष बरोबर आहे. तुम्हाला समजलं असेल मी सर्व टाईप एकदम व्यवस्थित तुमच्यासमोर मांडल्या. स्टेटमेंटमध्ये कर्ता आणि विधेयची जी किंमत असते ते असते इन्कम आणि कन्क्लुजनमध्ये कर्ता आणि विधेयची जी किंमत असते ते असते खर्च. ठीक आहे. तर एक मी तुम्हाला थोडीशी ओव्हरलुक आयडिया तुमच्यासमोर मांडली सायलोजिझममधली. हा सर्वात पहिली टाईप आहे. ही टाईप समजल्याशिवाय काही लक्षात येत नाही. त्यानंतर आता दुसरा टाईप नंबर 2 टाईप नंबर 3 जे पाहणार आहोत त्याच्यात फक्त आपण प्रश्न हाताळणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.